न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ॲट्रॉसिटी कायद्याबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे। आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आलेले होते। यावेळी आंदोलकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केलाय। समाज कल्याण मंत्री मुर्दाबाद, समाज कल्याण मंत्री होश में। आंदोलनादरम्यान दलित आणि आदिवासी समाजाला कायद्यानं दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी कायदा हा कागदोपत्री प्रभावी असला तरी प्रत्यक्षात त्याला जातीयवादी प्रवृत्तींमुळे धोका निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। याचबरोबर बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांकडूनच अशा प्रकारची वक्तव्य होत असतील तर ते अधिक धक्कादायक असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी यावेळी स्पष्ट शब्दामध्ये आपली भूमिका मांडत ॲट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। तसेच सरकारने याबाबत त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही रिपब्लिकन सेनेकडून देण्यात आला आहे। संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सरासर चुकीचं आहे। सरळ कोणाला तरी पाठीशी घालण्याचं काम आणि खापऱ्या महाराजची भूमिका सदर संजय शिरसाट हे निभवत आहे। सदरील कायदा हा केंद्रात झालेला आहे आणि याच्यात जर काही बदल करण्याचे अधिकार हे केंद्राला आहे, परंतु संजय शिरसाट यांनी असं वक्तव्य केलं, यांनी असं सांगितलं की जर आरोपीला जर एखाद्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर त्याला तात्काळ अटक न करता पहिला तर त्याचा तपास होईल आणि नंतर त्याला अटक करण्यात येईल। जर असंच होत असेल तर न्यायव्यवस्थेची गरज काय असं आम्हाला वाटतंय। तुम्ही त्याला डायरेक्ट आरोपी म्हणून सिद्ध करण्याला डायरेक्ट फाशी देणार आहे का? मला असं वाटतं संजय शिरसाट हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व करत आहे। आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली, या देशाची परिस्थिती बघितली तर अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून देशामध्ये वर्षाला 57,000च्या आसपास गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2700-3000च्या आसपास गुन्हे दाखल होतात। पण या गुन्ह्यांमध्ये 30% 40% गुन्हे सिद्ध होतात, 60% गुन्हे सिद्ध होत नाही। पण ते सिद्ध न होण्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती दबाव टाकला जातो, आर्थिक लाभ दिला जातो, साक्षीदारांवर दबाव टाकला जातो आणि हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न होतो। मोठ्या प्रमाणात समाजावरती जे अन्याय होत आहे ते अन्यायापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे। त्यामुळे समाज सुरक्षित आहे आणि ते सुरक्षा कवचच काढून घ्यायचं काम संजय शिरसाट करत आहेत। तर माझं आपल्या माध्यमातून संजय शिरसाट यांना सांगणं आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल, आपल्या खापऱ्या महाराजची भूमिका आपण बसत असेल तर आपल्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। आपण त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यावा। आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा। ते त्या पदावर राहण्याच्या लायक नाही। त्यांना जर समाजाचं हित कळत नसेल, ज्या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बसायला पाठवलंय, ज्या समाजाने त्यांना त्या लायक बनवलंय, ज्या बाबासाहेबांनी त्यांना त्या लायक बनवलं, ज्या आरक्षणावर ते निवडून गेले, त्या समाजाचं कवच जर ते फोडायचं काम करत असेल तर अशा माणसाला समाजात राहण्याचा अधिकार नाही। अशा माणसाला समाज वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं त्वरित मंत्रिपद काढून घ्यावा।